गुड मॉर्निंग, नमस्ते अँड वेलकम. दोस्तो हो, आता ज्या मित्रमैत्रिणींचं 11वीचं वर्ष संपलं असेल अँड दे आर जस्ट गोईंग टू द 12th, त्यांच्या मनात काही प्रश्न आहेत, स्पेशली अबाउट द मॅथमॅटिक्स, वेदर टू टेक द मॅथ्स ऑर टू लिव्ह द मॅथ्स. मॅथ्स घ्यावं की सोडावं, मॅथ्स ठेवावं असं म्हणू नका. आपण मृत माणसाला ठेवायला जातो. ओके, तर संभ्रम असे आहेत की समजा मला नीटची एक्झाम द्यायची आहे, मग मी मॅथमॅटिक्स घेणं कंपल्सरी असेल का, किंवा त्याचा काही उपयोग होईल का, भविष्यात मला ते लागणार असेल का, नसेल का वगैरे, आणि मला इतर एक्झाम्स द्यायचे असतील तर मी मॅथमॅटिक्सबद्दल काय विचार करावा. थोडंसं माझ्या काही 20-22 वर्षाच्या अनुभवाचे बोल, अनुभवाचा एक सार, मुलांना आलेल्या अडचणी, मुलांना झालेले फायदे अबाउट द मॅथमॅटिक्स, याच्याबद्दल आपण थोडीशी आज चर्चा करणार आहे. अल्बर्ट आइन्स्टाईनला जेव्हा विचारलं गेलं, व्हॉट इज द रिझन दॅट यू आर सो स्मार्ट अबाउट लर्निंग प्रोसेस, तर अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी असं म्हटलं होतं, इट्स नॉट दॅट I am so smart. It's just that I stay with the problems longer. काय अर्थ होतो रे याचा, की मी उदाहरणांशी, प्रश्नांशी, समस्यांशी, गणिताशी खूप वेळ खेळत राहिलो. प्ले विथ, आय जस्ट स्टे विथ, त्यांना जोडून राहिलो, त्यांच्या सोबत राहिलो, म्हणून हे सगळं घडलं. मित्रांनो, हे सगळं जग संपेल, तुम्ही, मी, अगदी ही सगळी पृथ्वीवरचं सगळं संपलं, शिल्लक राहतो तो म्हणजे शून्य. काय शिल्लक राहिलं तर शून्य शिल्लक राहिलं. झिरो इज फ्रॉम मॅथमॅटिक्स. दॅट सिंगल लाईन, दॅट सिंगल एक्झाम्पल गिव्ज यू द इम्पॉर्टन्स ऑफ मॅथमॅटिक्स इन युअर लाईफ. तर त्या दृष्टीने आपण या विषयाकडे बघावं असं मला वाटतं. तुम्ही जेव्हा अनुभव घेतला असेल 10वी पर्यंत किंवा 11वीला मॅथमॅटिक्स शिकले असाल, तुमचं लक्षात आलं असेल, मॅथमॅटिक्स हॅज द ब्युटी अँड रोमान्स. तुम्ही म्हणाल, सर ब्युटी अँड रोमान्स, इट्स नॉट अ बोरिंग प्लेस, इट इज एक्स्ट्रा ऑर्डिनरी प्लेस. आता ब्युटी अँड रोमान्स कसं काय हो? आम्ही ब्युटी कुठल्या नजरेने वापरतो, ब्युटी हा शब्द आपल्याला माहिती आहे, आणि रोमांस कुठल्या याच्याने वापरतो हे पण माहिती आहे. असं गले में गले मिला के, हाथ में हाथ मिला के, कहीं पेड़ के पीछे छुप जाना है, उसे रोमांस कहते हैं. या कवी कल्पना झाल्या सगळ्या रोमांस करण्याच्या. गणित हा विषय सुद्धा म्हणण्यापेक्षा गणित हा विषयच तुम्हाला एक प्रकारचा रोमांस आयुष्यात देतो, एक प्रकारचं सौंदर्य देतं. कसं देत असेल? आपण जेव्हा काही उदाहरणं सोडवत असतो, काही शिकत असतो, एक प्रकारच्या वेगळ्या प्रकारच्या भावना, फिलिंग्ज आपल्या मनात येतात. असं वाटतं हे किती करावं. जेव्हा तुम्हाला आनंद असेल मनातून, तेव्हा कोणी बळजबरीने सांगत असेल तर ते होणार नाही. त्या उदाहरणांच्या हातात हात घालून आपण किती प्रवास करावा, काय काय करावं. In a 10th standard, there is a concept of HOTS question, higher order thinking skills. काय मजा यायची ते सोडवताना. एखादं उदाहरण थोडंसं जड जात असेल सोडवायला, ते सुटल्यानंतरचा जो आनंद होतो तो काही वेगळा असतो. हे फक्त तुम्हाला मॅथमॅटिक्स आणि मॅथमॅटिक्सच देऊ शकतं. ओके, सो अबाउट द 12 काय विचार करावा लागेल आपल्याला? तर ज्यांना असं वाटतंय की यस सर, आय लव्ह द मॅथ्स, दे शूड टेक द मॅथ्स, त्यांनी मॅथ्स शिकावंच. तर ज्यांचं गणितावर आधीपासून प्रेम आहे, त्यांनी ते प्रेम कंटिन्यू ठेवा. 12वीला मॅथमॅटिक्स विषय कुठे कुठे लागू शकतो, किंवा मॅथमॅटिक्स घेतल्यानंतर त्याचा काय उपयोग होऊ शकतो, त्याचा आपण थोडक्यात जर विचार केला तर ऑफकोर्स इट्स नीड फॉर JEE exam, for CET exam,
अँड फॉर NDA एक्झाम. ओके, या परीक्षांना मॅथमॅटिक्स असल्याशिवाय तुम्ही हॅपियर होऊ शकत नाही, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल. मग तुम्ही काय करू शकतात, तर एखाद्याला असं वाटलं की मला फक्त मॅथमॅटिक्सचाच मस्तपैकी आयुष्यात काहीतरी करायचं आहे, दे शुड गो बाय द ऑप्शन मॅथमॅटिक्स विथ अदर दॅन बायोलॉजी, दॅट इज जिओग्राफी. ओके, 11वीला समजा मॅथ्स बायो दोन्ही विषय शिकले असाल तर 12वीला तुम्ही बायोलॉजी विषय सोडू शकतात जर बायोलॉजी आवडत नसेल तर. यू शुड गो फॉर जिओग्राफी. काही स्कूल्समध्ये किंवा ज्युनियर कॉलेजेसला त्याला जोडीला एक IT नावाचा सब्जेक्ट असतो, तो घेऊ शकतात. काही ठिकाणी डिफेन्सचा एक विषय तो घेऊ शकतात. आणि ज्यांनी 11वीपासूनच इलेक्ट्रॉनिक्स किंवा कम्प्युटर सायन्स घेतलं असेल त्यांचा तर काही प्रश्नच नाही. ओके, तर मुद्दा हा आहे विशेषतः ज्यांना नीट एक्झामचा विचार अगदी 11वीपासून किंवा 8वी-9वीपासून आय वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर वगैरे असं ॲटलिस्ट कंपाऊंडर तरी व्हावं, त्यांनी गंमत म्हणून सांगतोय. तर बऱ्याचदा असं होतं, विशेषतः बायो शिकवणारे जे शिक्षक असतील ते काही वेळेस मुलांच्या मनात असं काहीतरी घालून ठेवतात, मॅथमॅटिक्स फार कामाचं नाही, यू शुड फोकस ऑन द सिंगल सब्जेक्ट. मी आधीच सांगितलं, बायो आवडत नसेल तर सोडावं, आवडत असेल तर राहू द्यावं. मॅथमॅटिक्स फुल आवडतं म्हणून त्यांच्यासाठी. तर बऱ्याचदा असं होतं. एक लक्षात घ्या, विशेषतः नीटची तयारी करणारे जे आहेत दोस्तो हो, मॅथमॅटिक्स हा विषय तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्री यांच्यासाठी कॅल्क्युलेशन पॉवर असेल, त्या फिजिक्स आणि केमिस्ट्रीकडे बघण्याचा अंदाज असेल, त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन असेल, तो बदलवण्यासाठी मॅथमॅटिक्स कामाचा आहे. ॲज यू नो मॅथमॅटिक्स इज द लँग्वेज ऑफ फिजिक्स. फिजिक्सची भाषा गणित आहे. तुम्ही भाषेचाच विचार सोडत असाल तर फिजिक्स कसं काय कळेल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, बायोमध्ये 360 पैकी 360 जरी मिळाले पण फिजिक्स केमिस्ट्रीचा स्कोर नसेल तर तुमचं MBBS FAMBBS काय असतं ते काही स्वप्न साकार होत नाही, हे ध्यानात ठेवा. आतापर्यंत जे मुलं गव्हर्नमेंट MBBS असेल किंवा प्रायव्हेट MBBSला गेले असतील त्या सगळ्यांना तुम्ही भेटा. तुमचे काही परिचित डॉक्टर्स असतील MD MS वगैरे, त्यांना भेटा, त्यांना विचारा, ते तुम्हाला सांगतीलच. दे लर्न द सब्जेक्ट मॅथमॅटिक्स ॲट द 12th स्टँडर्ड. मागचे काही उदाहरणं आहेत आपल्याकडे, त्या मुलांना विचारा, त्या मुलांचं मत घ्या, ते तुम्हाला सांगतील. ओके, तर होतं काय, बऱ्याचदा ते बायो शिकवणारे शिक्षक असं मुलांच्या मनात भीती निर्माण करून देतात. यू शुड फोकस बायो बायो बायो. तसं करू नका. 2019चा एक सर्वे आहे, त्या सर्वेचा थोडासा आपण विचार करू आणि मग तुमचं लक्षात येईल की काय काय चालतं, कसं होतं. लुक ॲट दॅट सर्वे केअरफुली. काळजीपूर्वक तो सर्वे बघत असाल तर आपलं लक्षात येईल MBBSच्या टोटल जागा आहेत 70,000 वाढलेल्या धरून अंदाजे. गव्हर्नमेंट कॉलेजेस जवळपास 30,445, निमशासकीय सेमी गव्हर्नमेंट, प्रायव्हेट, सेंट्रल युनिव्हर्सिटी वगैरे असं सगळं धरून. ओके, 2019ला जी परीक्षा झाली होती 2020लाही जवळपास हाच रेशो असेल, त्याचाही डाटा तुम्ही बघू शकता. 15,19,000 अप्रॉक्सिमेटली स्टुडंट्स अपीयर फॉर द नीट. 15,90,000. 70,000 समजा मुलांना ऍडमिशन मिळाल्या, मग हे 14,49,000 मुलं हे काय करत असतील. मग आता त्यांचे पण ऑप्शन आपण बघू शकतात. काय काय करतात हे मुलं. सी द ऑप्शन. ते नीट एक्झाम पुढच्या वर्षी पुन्हा देण्यासाठी रिपीटचा पर्याय निवडतील. ओके, पण 14,49,000 मध्ये पुन्हा या वर्षाची नवीन मुलं वाढतील. ओके, कॉम्पिटिशन वाढली.
सेकंड ऑप्शन ते BAMS, BHMS, BDS, BSc नर्सिंग, BVSc हा विचार करू शकतील. इथे सुद्धा कुठे ना कुठे मॅथमॅटिक्स लागतंच, केव्हा ना केव्हा. बी फार्मसीला जातील. 12वीला जर मॅथ्स असेल तर तिथे तो विषय देण्याची गरज नसते. नसेल तर पुन्हा मॅथमॅटिक्स बी फार्मसीला द्यावं लागतं. BSc ॲग्री, 12वीला पुन्हा मॅथ्स नसेल तर तिथे द्यावं लागतं. प्लेन BSc असेल, प्रिपरेशन फॉर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असेल, जिथे मॅथमॅटिक्सची गरज लागतेच. मित्रांनो, विशेषतः नीटची तयारी जे करणार आहेत त्यांना तुम्ही जर मुळावरच घाव घालत असाल एखाद्या गोष्टीसाठी, तुमचं झाड बहरू शकत नाही. दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ मॅथमॅटिक्स. त्या दृष्टीने थोडंसं बघा. मॅथमॅटिक्स घेणं म्हणजे फक्त इंजिनिअरिंगला जाणं असं नाही आहे. म्हणून विचारपूर्वक आपला निर्णय घ्या. अहो, गणित हा विषय इतका गमतीशीर असतो. ॲक्च्युअली मित्रांनो, मॅथमॅटिक्स विषयाचं महत्त्व अगदी साध्या भाषेत सांगायचं झालं तर मॅथमॅटिक्स डू नॉट टीच अस टू लव ऑर टू हेट, बट इट्स गिव्ज अस द होप. एक आशा आपल्या मनात ते निर्माण करतं. अँड दॅट होप इज नथिंग बट एव्हरी प्रॉब्लेम इन द लाईफ हॅज द सोल्युशन. दॅट इज इम्पॉर्टन्स ऑफ मॅथमॅटिक्स. म्हणून त्या दृष्टीने आपण गणिताकडे बघा. हाऊ द मॅथमॅटिकल लाईफ इज देअर. हाऊ द मॅथमॅटिकल लाईफ, इफ यू लुक ॲट दिस वर्ड्स केअरफुली, you can enjoy it. Yes. What is that? Life plus laughter into love. Life plus laughter into love. तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करायचा आहे, प्रेम आणायचं आहे खूप सारं असं. And to just subtract the hate to get the happiness. That is a mathematical life. म्हणून आपण त्या दृष्टीने बघा. बऱ्याचदा असं होतं की विशेषतः आपण 12वीला मॅथमॅटिक्स विषय जर सोडला तर काय होईल असाही प्रश्न मनात येतो. फार काही फरक पडणार नाही असं तुम्हाला वाटत असेल, तसं नाही आहे. काही वेळेस असं होतं की अचानक आपल्याला 12वी सायन्स नंतर आयुष्याचा ट्रॅक बदलावा असा वाटतो. काही मुलं माझे हाताखालून गेलेत, त्यांचे अनुभव येते. अचानक कोणाला तरी वाटतं लेट्स गो फॉर द चार्टर्ड अकाउंटंट एक्झाम, CA ची तयारी करायची आहे. कोणाला BComला जायचं आहे, BCom आणि मग CA असं काहीतरी करायचं आहे, BBA करायचं आहे, BCA करायचं आहे. तर 12वीच्या मॅथमॅटिक्सचा त्या सगळ्या प्रवासामध्ये अचानक मी ट्रॅक बदलवला बघा. CA, BCom, BBA, BCA. इथे मॅथमॅटिक्स हे कंपल्सरी असतं. मग अचानक तो ट्रॅक निवडत असताना आयुष्यात समजा नीटमध्ये फार सक्सेस नाही मिळालं तर दुसरा काहीतरी चांगला पर्याय असावा, म्हणून मॅथमॅटिक्स हा विषय तुमच्या जोडीला असला पाहिजे असं मला वाटतं. इट इज द मोस्ट ब्युटिफुल अँड पॉवरफुल क्रिएशन ऑफ द ह्युमन स्पिरिट असं मॅथमॅटिक्सबद्दल म्हटलं जातं. मॅथमॅटिक्स तुमचं अंडरस्टँडिंग वाढवतं, समजून घेण्याची प्रक्रिया वाढवते. त्यामुळे गणिताला असं नुसतं घाबरून हा विषय घेऊ नये असं मनात आणू नका. मॅथमॅटिक्स सारखा पास होण्यासाठी सोपा विषय 12वी सायन्सला नाही. तुम्ही ठराविक टॉपिककडे जर लक्ष द्याल, विशिष्ट असे टॉपिक्स आहेत ते खूप सोपे आहेत शिकायला. मॅथमॅटिकल लॉजिक असेल, मॅट्रायसेस असेल, LPP असेल, डिस्ट्रीब्युशन्स असतील, छोटे मोठे कॅल्क्युलेशन लागतात. त्याच्यावर तुम्ही मॅथमॅटिक्स सहज पास होऊ शकता. ॲज पर युअर बोर्ड एक्झाम देर आर 20 मार्क्स फॉर इंटरनल. ओके, राहिला प्रश्न 15-16 मार्क मिळवायचा ते तर सहज मिळू शकता. पण मागच्या ज्या मुलांनी नीटमध्ये खूप छान स्कोअर मिळवला आहे त्या प्रत्येक मुलाचा डाटा माझ्याकडे. They score average more than 90 in mathematics for the 12th board. And they enjoy the process of learning for physics, chemistry due to mathematics. तर असं हे सगळं गणित या विषयाबद्दल अजून काय काय किती सांगावं हे सगळं कमी आहे. म्हणून आपण
12वीसाठी मॅथमॅटिक्स विषय निवडताना फक्त ते जड जात आहे, प्रयत्न केला तर गोष्टी सोप्या होऊ शकतात, अगदीच आपल्याला नकोसं असेल, नकोच मला मॅथमॅटिक्स, तर तो विषय तुमचा आहे, तो पर्याय तुम्ही निवडायचा आहे. मी मुद्दाम आग्रह तुम्हाला करणार नाही, पण भविष्याचा विचार करून योग्य निर्णय घेणे, नंतर पश्चाताप करत बसण्यापेक्षा प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर मेडिकल क्षेत्रामध्ये म्हटलं जातं, तर त्या दृष्टीने आपण बघावं. सो मॅथमॅटिक्सबद्दल पुन्हा एकदा मी तुम्हाला आग्रहाने सांगेल, ह्याच्यातला ब्युटी अँड रोमान्स जो आहे त्याचा आनंद घेण्यासाठी, व्हॉट इज द मिनिंग ऑफ इन अ रिअल लाईफ, व्हॉट इज द मिनिंग ऑफ ब्युटी अँड रोमान्स हे समजून घेण्यासाठी, इट इज नॉट द बोरिंग प्लेस, रिमेंबर इट, इट इज द एक्स्ट्राऑर्डिनरी प्लेस फॉर ऑल मॅथ लवर्स. दोस्तो हो, तर या सगळ्या चर्चेमध्ये फक्त एवढंच सांगायचं होतं, ते म्हणजे असं, मॅथमॅटिक्सबद्दल काही लोकांच्या मनात जे गैरसमज आहेत, जाणीवपूर्वक काहींनी निर्माण केलेले आहेत, त्याच्यावर एक उत्तर म्हणून फक्त शेवटी जाता जाता मी एवढंच म्हणेन, मॅथमॅटिक्स इज नॉट अबाउट ओनली द नंबर्स, नॉट अबाउट ओनली द इक्वेशन्स, कम्प्युटेशन्स, काही कॅल्क्युलेशन्स or just the algorithms, but mathematics is the process for understanding. तुमच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी, प्रत्येक प्रॉब्लेम अंडरस्टँडिंग, समजून घेण्यासाठी मॅथमॅटिक्स हा विषय आपल्या मदतीला असला पाहिजे असं मला वाटतं. ॲज अ मॅथ्स टीचर आय एम प्राऊड टू बी अ मॅथ्स टीचर, डेफिनेटली. पण त्यातल्या त्यात तुम्हाला सुद्धा ते प्राऊड फिलिंग व्हावं, अभिमान वाटावा, गर्व वाटावा की आपण मॅथमॅटिक्स शिकतोय, म्हणून ही सगळी चर्चा तुमच्यासाठी आज आपण केली. या सगळ्या चर्चेतून मला फक्त एवढीच अपेक्षा असेल की आपण गणितावर मनापासून प्रेम करावं. आयुष्य कितीही कठीण वाटो, स्टीफन हॉकिंग असं म्हणतात की आयुष्य कितीही कठीण वाटो, तुम्ही नेहमी काही ना काही करू शकतात आणि उत्तम करू शकतात, हा दृष्टिकोन आपल्याला मॅथमॅटिक्स देतं. ज्या ज्या लोकांनी मॅथमॅटिक्समध्ये खूप छान काम केलं आहे त्यांचे अनुभव ऐका आणि मग ठरवा, यू आर ऑल्सो वन ऑफ द जिनियस. ओके, तुमचं मॅथमॅटिक्सबद्दल जिनियस होण्यासाठी तुम्हाला सगळ्यांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. ऑल द बेस्ट.